नम्रता मैम, नम्रता मैम। हाँ मैम, हाँ मैम, स्टार्ट करते हैं। ठीक है मैम। हेलो हर्षदा, Good evening, ma'am. Good evening, ma'am. हाउ आर यू डुईंग टुडे? कशी आहेत तुम्ही लोक? बरं वाटतंय तुम्हाला आज? Yes. एक्साइटेड आहे तुम्ही बायोलॉजी वाचायला? आता काय नवीन शिकायला भेटणार आपल्याला? Yes, ma'am. Yes, ma'am. आता तुम्हाला आज एक नवीन टॉपिक शिकवल्याला भेटणार आहे. तुम्ही हे पहिला वाचलंय का नाही आठवीत मला ते माहित नाही, पण आपण आज सगळं ते बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत आज कव्हर करणार. चला बघूया कुठला टॉपिक. हॅलो, लास्ट Yes, क्लास ma'am. तुमचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट झालं होतं ना? तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये होता का? Yes, ma'am. Yes, ma'am. तर तुम्ही आता जिवंत आहे ना? Yes, Yes, ma'am. ma'am. सिद्धी काही बोलत नाही तू? Yes, ma'am. त्याला बोलायला लागला ना तर तुम्हाला हे क्लासमध्ये खूप सारं आहे, आपल्याला व्हिडिओज आहे, खूप सारं वाचायचं आहे आपल्याला. तर आपल्याला बोलावे लागेल. तुम्हाला काय कळत नाही, काय कळतंय हे तुम्हाला माईक ऑन करून बोलावं लागेल. चला आता आपण हे सुरू करूया, मग क्लास सुरू करूया. Yes, ma'am. चला. तुम्ही सगळ्यांना दिसतंय पीपीटी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आजचा टॉपिक आमचा आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. परिस्थितीतील ऊर्जा प्रवाह. तर परिस्थितीतील म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला हे बघायला लागेल की इकोसिस्टम म्हणजे काय आहे. तर इकोसिस्टम म्हणजे काय? तुम्ही कुठे राहतात, तुमच्या आजूबाजूला कुठलं वातावरण आहे, त्याला आपण इकोसिस्टम म्हणतात. तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही दिसतंय? Yes, Yes, ma'am. ma'am. हो. तर इकोसिस्टम म्हणजे इकोसिस्टम म्हणजे काय काय असतात? इकोसिस्टम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज वेल ऍज नॉन लिव्हिंग पण असतात. ते नॉन लिव्हिंग काय करतात? आपल्याला एक एन्व्हायरमेंट बनवून देतात, जसं एअर, वॉटर, विंड. हे सगळं आपल्याला नॉन लिव्हिंग फॅक्टर आहे. नॉन लिव्हिंगला आपण काय म्हणतात? एबायोटिक. आणि लिव्हिंगला काय म्हणतात? बायोटिक. तर हे दोघी मिळून आपल्याला एक एन्व्हायरमेंट देतात. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्याला आजूबाजूचा काय परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला. आता तुम्ही घरी राहतात, तुमच्या घरला घर का म्हणतात? तिकडे भिंती आहे, छत आहे, तुमचं सामान आहे, ते तुम्ही तुमचं घर म्हणतात. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरात जाऊन तुम्ही म्हणतात का हे माझं घर आहे? तुम्हाला असं वाटतात का हे तुमचं घर आहे? नाही, तुम्हाला तिकडे जाऊन दुसऱ्याचं घरच वाटतं. तुम्ही तुमच्या तिकडे जाऊन स्वतःचं घर असं वाटत नाही, बरोबर? Yes, Yes, ma'am. ma'am.
तर पहिल्यांदा आपल्याला हे कळायला पाहिजे की इकोसिस्टम म्हणजे काय. तर इकोसिस्टम म्हणजे ते कुठला पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट करतो नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट साठी, ते आपल्या इकोसिस्टम आहे. म्हणजे आता फॉरेस्टला, रानात ॲनिमल्स तिकडे का आपण सांगतात ते फॉरेस्ट आहे आणि ते जंगल आहे आपण का सांगतात ते कोणी सांगा बरं, जंगलला जंगल का सांगतात आपण? जास्त झाडे असतात. हो, आणि प्राणी पक्षी. बरोबर, प्राणी असतात, पक्षी असतात. आणि जंगलमध्ये जाऊन तुम्हाला सिटी सारखं वाटतं का? नाही. हो मॅम. हो. आता सिटीमध्ये कुठल्या गार्डनला गेला तुम्ही, गार्डनला फिरायला, तिकडे जाऊन तुम्हाला असं वाटतं का हे जंगल आहे? नो मॅम. नाही. का बरं असं वाटत नाही तुम्हाला? गार्डन मध्ये हो, खेळाचे म्हणजे सामान. हो, म्हणजे तिकडचं वातावरण असं जंगल सारखं नाहीये, ते दुसरा इकोसिस्टम आहे. गार्डन आहे दुसरा इकोसिस्टम आणि जंगल आहे दुसरा इकोसिस्टम. जे जंगलमध्ये आपल्याला प्राणी असं दिसतात ते गार्डन मध्ये दिसत नाही, सिटीमध्ये दिसत नाही. तर इकोसिस्टम ह्याला म्हणतात. की सेटअप आहे जे नॉन लिव्हिंग फॅक्टर आणि लिव्हिंग फॅक्टर, ते सेटअप चेंज होतं. तर आपल्याला ते इकोसिस्टम म्हणतात आपण. तर आपल्याला जंगल एक इकोसिस्टम आहे, पाणीच्या खाली एक इकोसिस्टम असतं, हो की नाही? समजलं तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. तर आम्हाला आता हे बायोटिक फॅक्टर इकोसिस्टम मध्ये कोणाला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतात आणि कोणाला ए बायोटिक फॅक्टर म्हणतात. बायोटिक फॅक्टर मध्ये सगळं प्राणी, पक्षी, गवत, झाडे हे सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. ए बायोटिक फॅक्टर मध्ये सगळं नॉन लिव्हिंग पॅरामीटर असतात, फॅक्टर्स असतात. एअर, वॉटर, सॉइल, सनलाइट हे सगळं नॉन लिव्हिंग पॅरामीटर्स आहे, फॅक्टर्स आहे. करेक्ट? येस मॅम. चला मग आता मला सांगा इकोसिस्टम म्हणजे काय? मला असं तुमच्या स्वतःच्या लँग्वेज मध्ये सांगा, असं डेफिनेशन करेक्ट असावं असं नाही. तुम्हाला काय समजलं मला हे सांगा, इकोसिस्टम म्हणजे काय? स्नेहल सांग बरं, तुला काय वाटतं इकोसिस्टम म्हणजे काय? हर्षदा? आपल्या सभोवतालच्या वातावरणात असलेले जैविक व अजैविक घटक. हो. तर जैविक घटक म्हणजे काय असतं? जैविक घटक म्हणजे मला सांग. ते लिव्हिंग असतं जैविक घटक की नॉन लिव्हिंग असतं? जिवंत असतं की निर्जीव असतो तो जैविक घटक? जिवंत. बरोबर, जिवंत. शाबास. आणि अजैविक घटक म्हणजे कुठलं असतं? जिवंत निर्जीव. असतं, हो निर्जीव. करेक्ट. हे दोघी मिळून काय बनवतात? एक इकोसिस्टम बनवतात. काय? इकोसिस्टम. हो, एक परिस्थिती बनवतात ते लोक. समजलं? येस मॅम. हो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती एनर्जी काय आहे? एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा काय असतं तुम्हाला माहिती आहे? नो मॅम. आता मला सांगा, आता तुम्ही 2 दिवस उपाशी राहिलं की तुम्हाला कसं वाटतं?
अशक्तपणा येतो. हो चक्कर येतो. हो, असं काही करायचं असं वाटतच नाही. एका जगातून उठायला पण वाटत नाही. बरोबर? येस. Yes, ma'am. तर तुम्हाला ते काही ग्लुकोज मग ग्लुकोज खातात तुम्ही, तुम्हाला डॉक्टर सांगतात की ग्लुकोज खा, ग्लुकोज खा. ग्लुकोज मुळे काय येतो तुम्हाला? सुई येतात, ऊर्जा येतो, एनर्जी. एनर्जी. बरोबर. तर एनर्जी पूर्ण इकोसिस्टम मध्ये, आपल्या पूर्ण वातावरण मध्ये एक एनर्जी फ्लो आहे, एक ऊर्जाचा फ्लो असतोच. आणि ते ऊर्जाचा फ्लो कसा असतो, ते ऊर्जा कुठून येतो, ते एकापासून दुसऱ्या पर्यंत कसं पोहोचतो तो ऊर्जा, हे सगळं आपण बघणार इथे. कळालं मला? Yes, येस ma'am. मॅम. चला पुढे. तर हे पोषण पातळी, पोषण पातळी काय आहे? आता प्रोड्युसर्स, उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि एपेक्स कन्झ्युमर्स, हे सगळं काय आहे? हे सगळं डिव्हिजन आहे. आता तुम्ही काय खाता मला सांगा. तुम्ही अन्न, काय जेवण मध्ये काय खाता तुम्ही? भाजी पोळी. भाजी पोळी, भात भाजी. भात भाजी, दाल भात, हे सगळं आपण खाता, आम्हाला ऊर्जा येतो. Yes, ma'am. आता मला सांगा, तो भाताला ऊर्जा कुठून येतो, तो भाजीला ऊर्जा कुठून येतो? आपण वाचलेलं आहे हे पाठच्या क्लासमध्ये. झाडातून. झाड आहे, बरोबर. झाडाला ऊर्जा कुठून येतो? मातीतून. मुळापासून. मुळापासून. उन्हापासून. उन्हापासून येतो की नाही? सनलाईटला. Yes, ma'am. तर आपल्या झाडाला ऊर्जा कुठून येतो? तो सनलाईट पासून, मातीपासून. मग तो झाड कोणाला हरितद्रव्यापासून. हो, करेक्ट. झाड कोणाला खातो का? नाही. 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 आपण कसं झाडाला खातो, झाड कोणाला खातो? नाही. तर झाडाला काय सांगतात आपण? प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. तो एनर्जी उत्पाद करतोय. तो पुन्हा एनर्जी उत्पाद कसं करतोय? एबायोटिक फॅक्टर म्हणजे एबायोटिक म्हणजे जे निर्जीव घटक आहे, निर्जीव घटक पासून तो उत्पादक करतो ऊर्जाशी. आता तो ऊर्जा तो आपल्यामध्ये ठेवतो. तर झाडांना कोण खातो? जंगलमध्ये झाडांना कोण खातो सांगा मला? प्राणी. प्राणी. प्राणी, पक्षी. पक्षी. बरोबर. तर ते प्राणीला जो झाड खातो, समजा डिअर हा झाडाला खातो, तर डिअरला कोण खातो? वाघ. वाघ. बरोबर. वाघाला कोण खातो का? नाही. नाही. तर ते वाघ सगळं टॉप मध्ये आहे. पण वाघ जेव्हा मरून जातो, पण तो कुठे जातो वाघ? पण मरतो तर वाघ कुठे जातो? तो कुठे गायब होतो? जमिनीमध्ये. जमिनीमध्ये. तर जमिनीपासून कोण आता मग कोण एनर्जी खातो? ते जमिनीवर वाघ मेला आणि ते जमिनीत मिळून गेला. आता तो जमिनीवर काय येतो? झाड येतो आणि झाड काय करतो? फळ देतो. ते जमिनीवर जो पोषण वाघ मरून मिश्रण झालेलं आहे, वाघ मेला आणि ते जमिनीत मिळून गेला, ते जमिनीला पोषण भेटलं. तो पोषण झाड यूज करतो. झाड यूज करून आपला फूड बनवतो, आपला खाण्यासाठी जेवण बनवतो. सनलाईट, जमिनीच्या पोषण आणि पाणी, हे सगळं मिळून झाड आपला पोषण बनवतो.
आपण असं माती खाऊ शकता का? नाही. 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 तर आपल्याला ते जमत नाही. डायरेक्ट माती खाऊन आपल्याला पोषण येणार असं जमत नाही. आपल्याला तिथून एनर्जी भेटणार नाही. आपल्याला कुठला जीव या झाड खावास लागतो. हो की नाही? यस मॅम. येस. तर इकडे हेच आहे. इकडे जे लिहिलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघा. उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि उत्पादक काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. प्लांट्स, अल्गी. शेवाळ तुम्ही पाठच्या क्लासमध्ये बघितलं की नाही? शेवाळ. यस मॅम. हो. तर प्लांट्स आणि शेवाळ हे उत्पादक असतात. ते लोक कशाला त्यांना उत्पादक म्हणतात आपण? ते लोक पाणी, सनलाईट आणि मातीत जे मिनरल्स आहे, मातीत जे पोषण मिक्स झालेलं आहे, तिकडून घेऊन आपल्या फूड बनवतो. आपल्या खाण्यासाठी खाना बनवतो तो झाड. हो की नाही? येस समजलं? मॅम. हो. तर ते झाडाला प्राथमिक भक्षक कोण आहे? इकडे एक्झाम्पल काय दिलंय प्राथमिक भक्षकचा? प्राथमिक भक्षक म्हणजे हर्बिवोरस, शाकाहारी, जो केवळ झाडच खातो, झाडावर जगतो. तर त्यांना म्हणतात आपण शाकाहारी. तो आहे प्राथमिक भक्षक. आता इकडे प्राथमिक भक्षक कोण आहे सांगा बरं? नागतोडा, हत्ती. हो. तर हत्ती, नातोडा हे सगळं प्राथमिक भक्षक आहे. तर सेकंड मध्ये बघा, द्वितीय भक्षक कोण आहे? बेडूक, घुबड आणि कोल्हा. हो. तर आता नातोडाला बेडूक खाऊन जातो की नाही? येस मॅम. आता तुम्ही बघितलं नसेल केव्हा असं लाईफ मध्ये, पण बेडूक नातोडाला खाऊ शकतो की नाही? काही बेडूक हत्तीला खाऊ शकतो का? नाही. नाही. हो. तर बेडूक ग्रासहोपरला खातो. हे आहे द्वितीय भक्षक. म्हणजे नातोडानी प्लांटला खाल्लं, वनस्पतीला खाल्लं. नातोडानी वनस्पतीला खाल्लं. नातोडाला कोण खाल्लं? बेडूक. बेडूकला कोण खाल्लं? साप. साप. तो आहे एपेक्स कन्झ्युमर. तर साप त्यांना काय म्हणतात आपण? कार्निवोरस. काय म्हणतात? कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. हो. मांसाहारी. तर मला तुम्ही एक एक्झाम्पल द्या. एक एक्झाम्पल सांगा. तुम्हाला आता समजलं ना असं कसं हो, एकाला दुसरं कसं खातो, दुसऱ्याला तिसरा कसं खातो, तसं एनर्जी भेटतो. आता बेडूक माती खाईल तर त्याला एनर्जी भेटणार नाही. बेडूकाला नातोडाला खायला पाहिजे, तसंच त्याला एनर्जी भेटेल आणि तो जगेल. असं मला एक एक्झाम्पल सांगा तुम्ही सोचून. तुम्ही जे बघितलंय तुमच्या परिसराला एक एक्झाम्पल सांगा असं की प्लांट पासून द्वितीय भक्षक. एक एक्झाम्पल मला असं सांगा कुठलं पण. विचार करून मला सांगा एक एक्झाम्पल. नागतोडा. हा, नातोडा बरोबर आहे. पण तुम्ही सांगा की पहिला नातोडा कोणाला खाणार? वनस्पती. गवत. हो, गवतला खातो. गवत कुठून आपल्या जेवण बनवतो? माती. माती. जमीन. माती प्लस आणि सूरज. जमीन. सूरज पण आहे तिकडे, सूर्य पण असतो. सूर्य नाही तर तो आपल्या जेवण स्वतः बनवू शकत नाही. सूर्य पाहिजे त्याला. माती पाहिजे, पाणी पाहिजे आणि सूर्य पाहिजे गवतला. हो की नाही? येस मॅम. हा. तर नातोडा तुम्ही सांगितलं एक एक्झाम्पल. नातोडाला कोण तो गवत खातो. नातोडाला कोण खाणार?
बेडूक. बेडूक. तर बेडूक कुठल्या भक्षक असतो? मांसाहारी द्वितीय भक्षक. सबाश. आणि बेडकाला कोण खातो? साप. हो. तर साप काय आहे? सांगा बरं, साप काय आहे? द्वितीय भक्षक. साप काय आहे? तृतीय भक्षक. तृतीय भक्षक. हो. सापाला कोण खातो? गरुड. सबाश. गरुडाला कोण खातो? माहित नाही. नाही, गरुडाला कोणी खात नाही. असं नाही आहे की कोणी असं गरुडाला खायला असं बघतो, नाही. गरुडाला कोण खात नाही. तर गरुड हा टेबल मध्ये सगळं टॉपचा आहे. समजलं बाला आता? येस मॅम. गरुड सगळं टॉप मध्ये आहे आणि सगळ्यात बॉटम मध्ये कोण आहे? गवत. समजलं? येस मॅम. हर्षदा समजलं? यस मॅम. चला पुढे जाऊ. आता आपण जे वाचले आता, गवत ला नातकोडा खातो, नातकोडाला बेडूक खातो, बेडूकला साप खातो, सापला गरुड खातो. हे ह्याला काय सांगतो आपण? ह्याला एक वर्ड आहे. याला आपण अन्न साखळी म्हणतात. समजलं? अन्न साखळी. याला काय म्हणतात आपण? अन्न साखळी. हो. अन्न साखळीमध्ये काय असतो? एक उत्पादक असतो आणि 1, 2, 3, 4, 5 किती पण कंझ्युमर, हो, भक्षक असतात. तर अन्न साखळीचं डेफिनेशन काय असतं? तिकडे एक उत्पादक आणि भक्षक आणि सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते लोक जेव्हा कोणी पण मरून जातो, कोणी पण जानवर, जसं तुम्ही सांगितलं गरुड केव्हा ना केव्हा मरणारच, तो म्हातारा होऊन मरणार. तर जेव्हा म्हातारा होऊन मरतो गरुड, तेव्हा तो मातीत कसा मिळतो? हे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फंगी असतात, जे लोक एन्झाईम रिलीज करतात. आणि ते एन्झाईम, तुम्हाला उंदीर मेल्यावर कसा वास येतो? घाण वास येतो सगळं. तर काय जातं? उंदीर सडून सडून मातीत मिळून जातो, म्हणून तो घाण वास येतो. तो तिकडे कोण सडवतं ते उंदीरला? हे मायक्रो ऑर्गॅनिझम सडवतात. हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ना, सूक्ष्म किटाणू, त्यांना आपण असं, हो, सूक्ष्म किटाणू, त्यांना पण ते त्याच्यावर तेलला सडायला मदत करतो आणि तो मातीत घुलून जातो तो उंदीर. तसंच गरुड पण सडतो आणि मातीत मिळून जातो. तसंच सगळे जानवर, टायगर, लायन, ते पण म्हणजे केव्हा मरतात. ते लोक आजारी होऊन मरतात, म्हातारा होऊन मरतात. तर तेव्हा सडून हे सूक्ष्म किटाणू त्यांच्यावर काम करतात. काम करून त्यांना मातीत घुलून जातात ते लोक. समजलं? यस मॅम. येस मॅम. आता मला सांगा, फूड चेन म्हणजे अन्न साखळी. अन्न साखळीमध्ये किती प्रकारचे प्रोड्युसर्स असतात आणि किती प्रकारचे भक्षक असतात? सांगा बरं. उत्पादक कोण असतात?
गवत. 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 शाबाश. भक्षक कोणी असतात? नागतोडे. मग नागतोडा, द्वितीय बेडूक, भक्षक? साप, गरुड, बेडूक. हो हो. अंत लास्ट मध्ये गरुडाला काय जातो? गरुड मरून कुठे जातो? माती. जमिनीत. जमिनीवर, मातीत. शाबाश. आणि ते माती कोण यूज करतो गवत. आपला खाना बनवण्यासाठी? गवत. शाबाश. हे झालं की नाही चेन सारखं? तुम्ही मला खाणार, मी तुम्हाला खाणार. लास्ट मध्ये पहिला जो आहे तो लास्टला खाणार. असं सायकल आहे का नाहीये? मग यस यस मॅम. कळाला बाला? यस मॅम. यस मॅम. चला मग पुढे. आता अन्न जाळे काय आहे? अन्न जाळे म्हणजे काय? आपण आता बघितलं अन्न साखळी. तर आता आम्ही बघणार अन्न जाळे. तर एखादा जीव इतर अनेक सजीवांचे भक्षक असल्यामुळे गुंतागुंतीचे जाळे तयार होतं. त्याला अन्न जाळे म्हणतात. तर हे काय सांगतोय तो? आता मला सांगा तुम्ही, बेडकाला कोण कोण खाऊ शकतो? बेडकाला सापच खातो का कोणी आणखीन प्राणी पण खाऊ शकतो? सांगा भला. ना. कोण कोण खाऊ शकतात मला सांगा? मगर खाऊ शकतो का बेडकाला? मगर. मगर खाऊ शकतो बेडका? नाही. का नाही बरं? काय नाही खाऊ शकतो? बेडूक पण पाणीत असतो, मगर पण पाणीत असतो. मगरला भूक लागली, तिकडे काही नाहीये खायला, तो खाऊ शकतो का? तुम्हाला विचार करायला लागेल. कोणी अन्न झाले याच्यावरच असणार. तुम्हाला विचार करून मग बघून असंच आपण बायोलॉजी शिकणार. सांगा जरा, विचार करा. हर्षदा विचार कर बाळा. बेडकाला आणखीन कोण कोण खाऊ शकतात? साप. साप. नाटकोलाला कोण कोण खाऊ शकतो? मॅम एकदा रिपीट करा. नाटकोला आहे ना, नाटकोला. बेडूक. बेडूक. पण बेडूक नाही आहे तिकडे नाटकोलाला खायला. आणखीन कोण खाऊ शकतो नाटकोलाला? पक्षी. पक्षी. करेक्ट. तर एका जीवाला खाण्यासाठी लोक आहेत. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मछली खाता का? नो मॅम. मछली तुम्ही खाता? मछली नाही. नाही खाता. खोट्या सांगू नका मला तुम्ही. नाही मॅम. नाही. चला. तर तुम्ही मछली नाही खातात, पण तुमच्या आजूबाजूच्या लोक कोणीतरी मछली खात असेल ना? हो की नाही? कोणीतरी मछली खात असेल. तर मगर पण मछली खातो, माणसे पण मछली खातात, दुसरे पक्षी पण मछली खातात. तर असं होऊन अन्न जाळे बनतात. म्हणजे समजा एका शेवाळ आहे, तो मछली, एक शेवाळाला मछली खाल्ला त्यांनी, तो शेवाळ मछलीनी शेवाळ खाल्लं, आणि तो मछलीला एका मगरनी खाल्लं, आणि त्याचा दुसऱ्या मछलीच्या मित्राला आपण खाल्लं.
तिसऱ्या मच्छरीच्या मित्राला कोणीतरी येऊन गरुड खाऊन गेलं, हो की नाही? सांगा. Yes, ma'am. तर असं बनतात हे जाळं. म्हणजे एका शेवाळाला खायला खूप लोक आहे, एका गवताला खायला खूप लोक आहे. तो जेव्हा तो गवत खातो, म्हणजे सांगा, गवत नाटकोला पण खातो, गवत हिरण पण खातो, हो की नाही? आता तो नाटकोलाला बेडूक नाटकोलाला खाणार, ते बेडुकाला साप खाणार, ते सापाला गरुड खाणार. तर आणखीन कोणी असेल त्याच्यामध्ये, आणि आणखीन एका दुसरा जीव आला, तो बेडुकाला सापाला खातो, तो मंगूस. मंगूस माहिती आहे तुम्हाला? सापाला खातो तो. Yes. तर मंगूसनी सापाला खाल्लं. तर आता ते मंगूसला कोण खाल्लं? ते मंगूसला यांनी खाल्लं, वाघनी, हो की नाही? असं बनवून ते अन्न जाळे बनतात. तर मल्टिपल फूड चेन असतात, त्यांचं इंटरकनेक्टेड म्हणजे त्या एकाची जीवाला खायला अनेक भक्षक असतात, त्याला म्हणतात मल्टिपल फूड चेन्स. हे असं झालं की ते स्टेबिलिटी येतात इकोसिस्टम मध्ये. म्हणजे आता तुम्ही विचार करा, आता गवत आहे, आता हिरण आहे, गवताला खातो. आता सगळ्या हिरणला आपण काढून टाकलं, मारून टाकलं, हो? आता विचार करा, असं आपण डोक्यात तुम्ही असा विचार करा, ही हायपोथिसिस, की आपण सगळ्या हिरणाला मारून टाकलं, तर आता काय राहणार? सगळ्या ठिकाणी काय जास्त राहणार मला सांगा? आता गवताला खाण्यासाठी कोण आहे का? नाटकोडा आहे. आता गवताला खाण्यासाठी दुसरं कोणी जीव असेल तर आहे, पण आता तिकडे हिरणच आहे, आणखीन कोणीच नाही गवताला खायला. तर गवत 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 सगळ्या ठिकाणी गवत गवत होणार की नाही? यस मॅम. हो. हे काय? हो. आणि हिरणच नाही तर वाघ कोणाला खाणार? सांगा बरं. बाकी प्राण्यांना. वाघ कोणाला खाणार? प्राण्यांना. कोणाला? प्राण्यांना. बाकी प्राण्यांना. छोट्या प्राण्यांना खाल्लं, कोल्हा. छोट्या प्राण्यांना खाल्लं. तर आता समजा मला ते तिकडे छोटे प्राणी पण नाही आहे आणि काहीच नाहीये वाघाला खायला, आणि हिरण पण सगळं आपण मारून टाकलं, तर आता वाघ कोणाला खाणार? मरणार ना, तू उपाशी मरणार की नाही? यस मॅम. येस मॅम. तर हे मल्टिपल कंझ्युमर मल्टिपल भक्षक कशाला आपल्याला पाहिजे एक इकोसिस्टम मध्ये, की एक नसेल तर दुसरा आहे, आपल्याला दुसरं कोणी बॅलन्स करणार. आता समजा एका ठिकाणी नाटकोळा आहे आणि हिरण पण आहे, दोन्ही लोक गवत खातात. आता हिरण मेला तर नाटकोला तर आहे ना, नाटकोला खाणार तो गवत. नाटकोलाला कोणी बेडूक नाटकोलाला खाणार, सापाला कोणी गरुड खाणार, हो की नाही? यस मॅम. तर आपल्याला हे आपण सांगतात ना, हे नाही तर हे नाही झालं तर हे आहे आपल्याला. आता तुम्ही सांगणार की मला 10th मध्ये इतके मार्क भेटले तर मी सायन्स घेणार, इतके मार्क नाही भेटला तर मी कॉमर्स घेणार, असा प्लॅन ए प्लॅन बी असतं की नाही? यस मॅम. तसंच अन्नजालामध्ये पण खूप सारे लोक, खूप सारे कन्झ्युमर्स एकामेकावर डिपेंडंट असतात.
आणि हे बॅलन्स ठेवतात इकोसिस्टम मध्ये. आता सगळं ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग असं सगळं आपण बोलतात. आता ग्लोबल वॉर्मिंग झालंय, खूप ऊन वाढलंय. जेव्हा आम्ही होतं, तुमचे आजोबा सांगत असताना जेव्हा आम्ही होतं तेव्हा इतकं ऊन नव्हतं. तर हे सगळ्यांचं काय आहे परिणाम? हे इकोसिस्टम बिघडलेलं आहे. कोणीतरी जसं प्रोड्युसर्स जो पोषण करतात, झाडांना कापून ठेवले, तर जास्त झाडं कापल्यामुळे इकोसिस्टम हिलून गेले. मग तो गरमी वाढत जातोय. हो की नाही? येस मॅम. तर असंच असतो, हे इंटरडिपेंडेंट असतो, एकावर डिपेंड असतो, एकामेकावर आता डिपेंडेंट असतात ते लोक. हे पूर्ण इकोसिस्टम, त्याला अन्नजाले म्हणतात आपण. समजलं अन्नजाले? येस मॅम. Yes, ma'am. तर आपण आता ना एनर्जी पिरामिड बघणार. ते एनर्जी पिरामिड काय आहे? तुम्हाला हे क्लिअर झालंय, उत्पादक, भक्षक आणि सर्वोच्च भक्षक, हे क्लिअर झालंय तुम्हाला? येस मॅम. तर एनर्जी पिरामिड म्हणजे काय असं आम्ही सांगतोय. म्हणजे समजा उत्पादक कडे 100 एनर्जी आहे. 100 म्हणजे तो पूर्ण 100चा 100 यूज करतो. तुम्ही केव्हा प्लांटला बघितलं आहे? तो टॉयलेट ब्रेक घेतोय प्लांट, कुठे जाऊन हे करून येतोय. केव्हा बघितलंय प्लांटला करून तुम्ही? नाही. नाही. तर प्लांट आहे ना, तो 100% आपल्या एनर्जी स्टोर करतोय. जे बनवतोय ते 100% स्टोर करतोय. पण तुम्ही दुसऱ्या भक्षकला प्राथमिक भक्षक, ते प्राथमिक भक्षक छोटे प्राणी असतात, जसं नाटकोडा, ससा. त्यांना ते 100 ते जेवढं खाल्लंय, जेवढं त्यांनी खाल्लंय तेवढा एनर्जी भेटत नाही. म्हणजे त्यांनी 100 झाडे खाल्ले, तर त्यांनी 100 झाडाचा एनर्जी नाही भेटत. म्हणजे त्याला कुठे कुठे एनर्जी वाया जातो, इकडे तिकडे पळायला एनर्जी जातो. आपल्याला त्याला घर बांधायचं, खड्डा करण्यासाठी एनर्जी जातो. तर हे सगळं आपण जेव्हा काम करतो, जेव्हा काय जातोय बॉडीमध्ये, बॉडी कसं आपण जेव्हा खूप काम करतोय, फिजिकल एक्सरसाइज करतोय, तर आपल्याला काय येतोय? घाम येतोय. येस मॅम. Yes, ma'am. आपल्याला गरमी वाटतोय. येस मॅम. तर Yes. तिकडे ना आपल्या खूप सारं एनर्जी, तर तुम्ही काही पूर्ण एक्सरसाइज केलं, तुम्ही इकडे तिकडे पडले, खूप एक्सरसाइज केलंय, खूप एक्सरसाइज करून तुम्ही दमता की नाही दमत? तुम्ही सांगता ना, माझं एनर्जी झालं बाबा, डाऊन झालं, मी दमले, थकले, मी आता मी काही नाही करू शकत. तर एनर्जी गेलं की नाही? येस मॅम. तर असंच असतो भक्षकला. जसा जसा भक्षक तुम्ही जातो, जसं नाटकोळापासून बेडूक 100 नाटकोळाला खाल्लं, तर त्याला 100 नाटकोळाचा एनर्जी नाही भेटत. कुठेतरी त्याचा एनर्जी लॉस्ट होतोय, कुठेतरी त्याला एनर्जी श्रम करून लॉस्ट होतोय. हीट, त्यांचा पण बॉडीला हीट असतो. तर तो बॅलन्स करतो. त्याला किती भेटतं? 100 खाल्लं की, म्हणतं 1000 खाल्लं की 100 भेटतो असं. आणि सर्वोच्च भक्षकनी द्वितीय भक्षकला 100 खाल्लं, त्याला 100चा 100% एनर्जी नाही भेटत, 10% एनर्जी भेटत. आता पुढे आपण एक व्हिडिओ बघणार. तुम्ही ते व्हिडिओ लक्षात पहा. ते व्हिडिओ इंग्लिश मध्ये आहे. मी तुम्हाला समजवणार की ते व्हिडिओ मध्ये काही आहे, काय बोललेलं आहे. तुम्ही ते लक्ष देऊन ते व्हिडिओ पहा फर्स्ट. Energy objective
to identify the flow of energy from one trophic level to the next within an ecosystem. An ecosystem is made up of three main components: producers, consumers, and decomposers. All are concerned with the feeding process, the circulation of chemical elements, and the flow of energy. The sun is the main source of energy. About 1% of the sun's total energy enters producers such as plants, algae, and cyanobacteria. The remaining solar energy will be used to evaporate water or will simply dissipate into outer space. As energy is transferred from one trophic level within the ecosystem to the next, from producers to primary consumers, about 90% of it will be lost as heat, as a byproduct of respiration. Similarly, as the remaining energy flows into the next trophic level, which will be the secondary consumers, another 90% of the remaining energy will be lost as heat. As the energy is transferred from one trophic level to the other, it will continue to decrease. Decomposers, such as bacteria and fungi, break down dead materials into inorganic substances and produce heat as a byproduct. To better understand how this loss of energy works, let's take a brief look at a simple ecosystem. Suppose grass produces and has 1,000 kilocalories of energy. At the herbivore level, the grass will be eaten by mice or rabbits. Primary consumers have an intake of approximately 100 kilocalories. At the next trophic level, mice and rabbits will be eaten by a snake. The secondary consumers have an intake of approximately 10 kilocalories. Tertiary consumers, such as eagle, will eat the snake. These consumers will have an intake of only 1 kilocalories. Summary: an ecosystem is a self-sustaining structure. It has producers, consumers, and decomposers. The energy from the sun enters the ecosystem by way of producers, and from there it flows through the trophic levels. As the energy is transferred from one trophic level to the next higher level, most of it is lost as heat. चला मला सांगा काय समजलं तुम्हाला हे व्हिडिओ पासून? स्नेहल, हर्षदा, अन्न साखळी. काय समजलं? अन्न साखळी कशी होते ते समजलं. हो. आणि श्रेया, हो श्रेया सांग काय समजलं तुला? श्रेया, पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया होते. हो. तुम्हाला ते एनर्जी फ्लो बद्दल काही समजलं का? एनर्जी हो पिरामिड. मॅम. आपण एनर्जी पिरामिड बद्दल काय सांगितलं? इकडे मेन 2 टॉपिक होते. एक होतं अन्न साखळी आणि एक होतं एनर्जी पिरामिड. ते लोक काय बोलायला ट्राय करत आहे इकडे की जे गवत, हे गवत 1000 किलो कॅलरीज, 1000 कॅलरी गवत अन्न बनवतो आपल्यासाठी. ते 1000 कॅलरीचे 1000 कॅलरी नाटकोला खात नाही. नाटकोलाला किती भेटणार? 100% हे भेटणार त्याला. 1000 पासून 100 भेटणार नाटकोलाला.
तर इकडे द्वितीय भक्षकला किती भेटणार? जो बेडूक आहे, बेडूक नाटकोलाला खाणार, तर बेडुकाला किती एनर्जी भेटणार? 10%. ते लोक असं का सांगताय की त्यांचं दुसरं प्रोसेस पण असतात. नाटकोलाचा दुसरा प्रोसेस असतात, बेडकाचा दुसरा प्रोसेसेस असतात. ते दुसऱ्या प्रोसेस मध्ये त्यांचा एनर्जी लॉस्ट होतो, म्हणजे त्यांना हीटला त्यांच्या बॉडीतून हीट इव्हापरेट होऊन तो एन्व्हायरमेंटला हीट मुळे त्यांचा एनर्जी लॉस होतो. जसं तुम्ही एक्सरसाइज केलं तर तुमचा बॉडी गरम होतो आणि गरम होऊन हीट लॉस होतोय तुमच्या बॉडी पासून, तर ते एनर्जी हीटला कन्वर्ट होतोय आणि हीट इव्हापरेट होऊन जातोय सराउंडिंग मध्ये. तर याचा बोलण्याचा शॉर्ट मध्ये काय अर्थ आहे की जास्त एनर्जी कुठे असतो? प्रथम भक्षकला असतो, उच्च भक्षकला असतो, या उत्पादकला असतो? हे सांगा मला. जास्त एनर्जी कुठे असतं? मातीमध्ये, कुठे? जमिनीत. जमिनीत. ओके, जमिनीत असतं. पण आपल्या पिरामिडला, आपल्या अन्न साखलीमध्ये उत्पादकला असतं त्या उच्च भक्षकला असतं सबसे जास्त एनर्जी? उत्पादक, करेक्ट. आणि जसं भक्षक वाढत जातो तो एनर्जी कमी होत जातं. हे तुमच्या लक्षात ठेवा. जसं उत्पादक पासून भक्षक वाढत जातो तसं एनर्जी कमी होत जातो. कळलं? हर्षदा कळलं? श्रेया कळलं? यस मॅम. हो, तर हे व्हिडिओ मध्ये तेच सांगायचा त्यांनी प्रयत्न केलाय की जे एनर्जी गवताला असतो त्याच्यापासून कमी एनर्जी प्रथम भक्षकला मिळतो आणि त्याच्यापासून कमी एनर्जी द्वितीय भक्षकला भेटणार प्रथम भक्षक पासून. आणि असंच जेव्हा तो उच्च भक्षक पर्यंत पोहोचतो तर एनर्जी कमीच असतो. प्रथम भक्षक उत्पादक सारखं जास्त एनर्जी नसतं. तर त्यांना हेच सांगायचं आहे हे व्हिडिओला. समजलं? यस मॅम. आता मला सांगा, काही प्रश्न आहे का तुमचं? आपण काय काय बघितलं आज सांगा. सांगा काय काय बघितलं आपण. साखळी, हो. इकोसिस्टम, ऊर्जा प्रवाह. इकोसिस्टम म्हणजे ऊर्जा प्रवाह कसा असतो हे आपण डेफिनेशन बघितलं. इकोसिस्टमचं डेफिनेशन, ऊर्जा प्रवाह. इकोसिस्टम मध्ये कोणते 2 घटक असतात? जैविक, अजैविक. शाबाश. आणि इकोसिस्टम नंतर आपण काय बघितलंय? अन्न साखळी. अन्न साखळीचा एक एक्झाम्पल सांगा. गवत. गवताला कोण नातकोडा. खातो? नातकोडा. नागतोडा. नातकोडाला आपण काय सांगतो? बेडूक. नातकोडा. ओके, नातकोडाला आपण काय सांगतो? तो नातकोडा काय आहे? उत्पादक आहे काय की भक्षक आहे? भक्षक. तर तो पहिला भक्षक आहे, तर आपण त्याला काय म्हणतो? प्राथमिक भक्षक. हो, प्रथम भक्षक. आणि नातकोडाला कोण खातो? बेडूक. बेडुकाला आपण काय म्हणतो? द्वितीय भक्षक. शाबाश. बेडकाला कोण खातो? नाग. साप. नागला काय सांगतो आपण? तृतीय भक्षक. शाबाश. नागाला कोण खातो? हर्षदा सांग मला, नागाला कोण खातो? हर्षदा.
माईक ऑन करून सांग, नागाला कोण खातं? गरुड गरुड नागाला कोण खातो? बेडूक खातो का नागाला? नाही. गरुड गरुड. गरुडला काय सांगतो आपण? श्रेया सांग, गरुडला काय सांगतो? उच्च भक्षक. गरुडला काय सांगतो आपण? उच्च भक्षक. उच्चभक्षक. करेक्ट. तो सगळ्यात टॉप मध्ये आहे ना, तर त्याला सांगतो आपण उच्च भक्षक. तर हे आहे अन्न साखळी. अन्नजाळे मध्ये काय असतं? अन्नजाळेमध्ये खूप सारे अन्न साखळी असतात. खूप सारे अन्न साखळी इंटरकनेक्टेड असतात, इंटरडिपेंडेंट असतात. त्यांना अन्नजाळे म्हणतात. सांगा बरं, साखळी काय आहे? अन्नजाळे काय आहे? बघा, एक्झाम मध्ये तुम्हाला हे डेफिनेशन सगळं पाठांतर करावं जाऊन लागेल. एक्झाम साठी तुम्हाला डेफिनेशन पाठांतर करावं लागेल. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते पाठांतर करून ठेवा. ते डेफिनेशन एक्झामला येणार तुम्हाला. आता मला सांगा, जाळे म्हणजे काय? हर्षदा, श्रेया सांग मला. अन्नजाळे. मॅम रिपीट करा. अन्नजाळेला खूप सारे अन्न साखळी असतात आणि ते इंटरडिपेंडेंट, इंटरकनेक्टेड असतात, म्हणून त्यांना अन्नजाळे म्हणतात. चला सांगा, अन्नजाळे काय आहे? अन्नजाळे. मॅम मी सांगू? हो सांग. अन्नजाळे म्हणजे परिसंस्थेतील वेगवेगळ्या सजीवांमधील अन्न संबंधीचे एक गुंतागुंतीचे जाळे. करेक्ट. लास्ट आपण काय बघितलंय? एनर्जी पिरामिड. एनर्जी पिरामिडला सगळ्यात जास्त एनर्जी कोणाला असतं? उत्पादक. शाबाश. आणि सगळ्यात कमी एनर्जी कोणाला असतं? उच्चभक्षक. करेक्ट. तर आपण पुढच्या क्लासमध्ये जिओलॉजिकल, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल हे सगळं बघणार. हे आजचं दुसरं पाठ आहे हे चॅप्टरचं. त्यापर्यंत तुम्ही हे सगळं पाठांतर करून नेक्स्ट क्लासला रिव्हिजन करून या. चला, यस मॅम. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट, नमस्कार. बाय. बाय बाय.